प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये एकूण मिळून 3 क्वेश्चन्स आहेत. पुढच्या पानावरती हा क्वेश्चन आहे. पेज नंबर आहे 44. छान अशी ॲक्टिव्हिटी बेस हा क्वेश्चन आहे. मस्त क्वेश्चन आहे. हे प्रश्न तुम्ही सोडवायलाच पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तिथे कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी आपल्याला पेपरमध्ये आली तरी आपण ती सोडवू शकू. अच्छा, आपण हे जेव्हा प्रश्न सोडवणार आहोत म्हणजे कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन्स त्याच्यामधले असोत, आपल्याला मार्क आहेत 2. म्हणजे जो क्वेश्चन नंबर 2 होता त्याला, क्वेश्चन नंबर 1ला आपल्याला मार्क आहेत 1. आपल्याला फक्त ए, बी आणि सीची व्हॅल्यू सांगायची आहे, त्यामुळे त्याला फार मार्क आपल्याला नाही आहेत. पण हा जो पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, त्याला आपल्याला 2 मार्क आहेत. म्हणजे b² - 4ac आपण आधी व्हॅल्यू काढतो, किंवा आपण असं म्हणूया की आपण एकूण मिळूनच दोन्हींचे रूट्स काढतो. दोन्हींचे नाही, क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन्ही रूट्स काढतो, तर आपल्याला मार्क आहेत 2. ओके, पुढचा क्वेश्चन आपल्याला कसा आहे तो इथं आपण वाचून घेऊया. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो, solve the equations x² + 2 in the root x + 3 = 0 using the formula. आता सोल्युशन लिहिताना आपल्याला कसं दिलेलं आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप जायला सांगितलेलं आहे. मग आपण स्टेप बाय स्टेप उत्तरं लिहायची आहेत. मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये उत्तर कसं असणं अपेक्षित आहे ते, आणि कसं सोडवायचं आहे ते आपण बोर्डवरती बघूया. दाखवते तुम्हाला. हा असा प्रकारचा क्वेश्चन आहे. इक्वली तुम्ही तिकडे स्टेप्स लिहा. स्टेप 1 म्हणजे मग तुम्हाला काय होईल, आपल्या वर्ड टू वर्ड क्लिअरन्स येत जाईल आणि स्टेप कोणत्याही प्रकारची मिस होणार नाही, कारण फ्लो चार्ट दिलेला आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आता आपण स्टेप वाचून एकदा घेऊया. Compare equations x² + 2 in the root 3x + 3 = 0 and ax² + bx + c = 0. Find the values of ABC. मग आपण वाक्य काय लिहिलेलं आहे, कम्पेअर इक्वेशन्स, आणि मग खाली आपण आन्सर लिहून घेणार. आपला आन्सर काय येणार आहे ते आपण इथं बघून घेऊया. मी तुम्हाला फक्त इथे आन्सरच दाखवते आहे. स्टेप बाय स्टेप कसं लिहायचं आहे तो मी तुम्हाला फोटो काढून पाठवते. तुम्ही तो स्टेप बाय स्टेप लिहा. म्हणजे आता आपला आन्सर काय येणार आहे, a कारण आपण त्यांनी कम्पेअर करून काय कशाची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे, शो करायला सांगितलेली आहे, ए, बी आणि सीची. मग आपली एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू आहे आपली 2 इन द रूट 3 आणि सीची व्हॅल्यू आहे आपली 3. एक स्टेप कंप्लीट केली, अर्धा मार्क मिळाला. त्याच्या पुढे लिहिलं आहे फाइंड व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. आता लिहा स्टेप 2 फाइंड व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. आता आपण काढूया b² - 4ac बरोबर काय आहे. b² - 4ac = b² काय आहे 2 इन द रूट 3 द होल स्क्वेअर - 4 × 1 × 3 = आता ह्याच्यामध्ये गंमत आहे, बघूया एकदा गंमत कशी सोडवायची आहे ती. 2चा स्क्वेअर काय आहे 4 इन द रूट 3चा स्क्वेअर काय आहे इन द रूट 3 इन द रूट 3 म्हणजे 3 3 9 म्हणजे 3. मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्क्वेअर असला आपल्याला इन द रूट दिलेला असेल तर स्क्वेअर म्हणजे काय, तर तेच आन्सर आहे. मग आपण लिहून घेतलं 4 3 12 आलं उत्तर आपलं. लिहून घ्या डायरेक्टली ते 4 3 12 मायनस 4 3 12 12 मायनस 12 0. आपल्याला b² - 4ac आपली व्हॅल्यू किती आहे, तर आपली व्हॅल्यू निघालेली आहे 0. पुढचं तर आन्सर बघूया आपण. स्टेप काय दिलेली आहे, राईट फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन. आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचं, लिहा स्टेप 3 राईट द फॉर्म्युला. मग आपण लिहून घेतलेला आहे आपला फॉर्म्युला काय आहे. आपल्याला कशाची
व्हॅल्यू काढायची, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स इज इक्वल टू मायनस बी x is equal to minus b plus minus in the root b square minus 4ac upon 2a. आता फॉर्म्युलेमध्ये आपण आपली व्हॅल्युएशन भरत जाऊया. मायनस बी, आपला मायनस काय आहे, -2 इन द रूट 3 प्लस मायनस काय आपलं उत्तर आलेलं बी स्क्वेअर मायनस 4ac इन द रूट 0. 2 इंटू a मीन्स 2 इंटू 1. -2 in the root 3 plus minus in the root 0 upon 2 into 1. म्हणजे आपला आन्सर काय नाही, प्लस मायनस 0 आहे म्हणजे आन्सर तिकडे काहीच येणार नाही आहे. मग आपल्याला आन्सर काय लिहायचं आहे, -2 in the root 3 upon 2. आता इथे कसं आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथे कसं उत्तर येणार आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. इन द रूटच्या बाहेर आहे म्हणजे इन द रूट 3 किती वेळा, 2 वेळा आहेत. मग आता आपण ते 2 कट करू शकतो. आपण 2 कट करून घेऊया. -1 लिहायची गरज नाही आहे म्हणजे आपला आन्सर आलेला आहे मायनस इन द रूट 3. आपल्याला इथे एकच आन्सर मिळालेलं आहे म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन्ही रूट्सचे आहेत ते इक्वल आहेत. -3 अँड -3 नाही आहे, मायनस इन द रूट 3 अँड मायनस इन द रूट 3 आर द क्वाड्रेटिक -3 इज द रूट ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. -3 नाही, मायनस इन द रूट 3 इज द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. एकच आन्सर आलेलं आहे म्हणजे तो एक आणि एकच रूट त्याचा